हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज होता ग्रीन कलर आणि मी असा ड्रेस वगैरे घातलेला आणि आज 5वा दिवस होता. तर छान असं रेडी झालो आणि नंतर खाली निघालो. खाली पोहोचलोच होतो तर इथे मस्त पाणी बिणी होतं आणि थोडंसं पाऊस पण येऊन गेलेला. सगळं ओलं ओलं झालेलं होतं आणि इथे गरबा चालू झालेला होता. चालू म्हणजे आम्हाला थोडं लेट झालं होतं आणि लवकरच बंद करण्यात येणार होतं. तर इथे चालू झालेलं होतं तर डायरेक्ट येऊन पावली करायला लागलो, कारण की दांडी आणि गरबा खेळायला भेटलाच नाही, कारण थोडा उशीर झाला होता आणि माहीत नव्हतं की लवकर म्हणजे बंद होणार आहे त्यामुळे. पावली वगैरे झाल्यानंतर सगळं लवकर गरबा बंद झाल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता असं वातावरण होतं. काय काय बायकांनी असा लूक केलेला होता, तर ते माझ्या फ्रेंडच होत्या. तर त्यांनी असं म्हणजे लूक केलेला आणि व्हिडिओ वगैरे काढणार होत्या. तर खूप छान दिसत होत्या आणि छान असं त्यांनी तयार झाल्या होत्या. सगळ्यांनी ग्रीन साडी वगैरे घातलेले होते आणि नंतर मी घरी निघाले. घरी आल्यानंतर तुम्हाला मी 2 ब्लाऊज शिवलेले दाखवणार आहे. तर हा न्यू साडीचा ब्लाऊज आहे, म्हणजे ही साडी खूपच व्हायरल झालेली आहे. तर मी हा कस्टमरचा शिवलेला होता आणि अशी बाही वगैरे शिवलेली खूप सुंदर झाली होती आणि एक्स्ट्रा लेस वगैरे लावलेली नव्हती, जी आहे तीच म्हणजे लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यातच मी ते बनवलेली होती आणि त्याला लटकन वगैरे आणि मागून सिंपल गोल गळा वगैरे काढलेला होता. तर मला दाखवते किती छान दिसतोय ते बघा. तर असं घातल्यानंतर खूप छान लूक येत होता. तर ही खूपच व्हायरल आहे म्हणून मी असंच म्हणजे त्यांनी सांगितलं होतं म्हणून अशीच बाही वगैरे शिवलेली आहे. आणि माझ्याकडे पण एक साडी अशी मला आहेराला आलेली आहे, तर त्याच्यावर पण मी ब्लाऊज शिवणार आहे. आणि दुसरा एक होता तर त्याच कस्टमरचा होता, तर हा व्ही शेप आणि असा म्हणजे त्याला बो वगैरे केलेला आहे. तर खूप छान दिसत होता तो पण. सुंदर दिसतो घातल्यानंतर असे ब्लाऊज.